Welcome student. We start new chapter composition of matter. द्रव्याचं संघटन हा नवीन पाठ आपण चालू करणार आहोत. पाठाचं नाव आहे द्रव्याचं संघटन. Can you recall what are the various states of matter? द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या आहेत? What are the various states of matter? द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या आहेत आठवायचा प्रयत्न करा. याची माहिती आपण मागील वर्गामध्ये आपण घेतलेली आहे. What is the difference in ice, water and steam? बर्फ, पाणी आणि वाफ यांच्यामधील फरक सांगा. बर्फ तुम्ही पाहितलेला आहे, पाणी तुम्ही पाहितलेलं आहे, वाफ तुम्ही पाहितलेली आहे. या तिन्ही मधील फरक काय आहे तुम्ही सांगायचा प्रयत्न करायचा. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड? द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात हे आठवायचा प्रयत्न करा. व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर? द्रव्याचे प्रकार कोणते आहेत हे सुद्धा आठवायचा प्रयत्न करा. We saw in the previous standards that all the objects that we see around us and also those which cannot be seen are made of same or the other matter. मागील इत्यामध्ये आपण पाहितलेलं आहे की आपल्या सभोवताली दिसणाऱ्या तसेच दृष्टीला दिसू न शकणाऱ्या सर्वच वस्तू कोणत्या तरी द्रव्यापासून बनलेल्या असतात. हे आपण मागच्या वर्गामध्ये याच्याविषयी माहिती आपण घेतलेली आहे, हे आपल्याला माहीत आहे. कॅन यू टेल? सांगा पाहू. याच्यामध्ये क्लासिफाय द फॉलोइंग मॅटर इंटू 3 ग्रुप्स: कोल्ड ड्रिंक, एअर, शरबत, सॉईल, वॉटर, वूड, सिमेंट. द्रव्याचे 3 गटामध्ये वर्गीकरण करायचे. कशामध्ये? शीतपेय, हवा, शरबत, माती, पाणी, लाकूड, सिमेंट. सेकंड इज व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर दॅट यू यूज्ड ॲज अ क्रायटेरिया फॉर द अबोव क्लासिफिकेशन. आता आपण जे वरचे शीतपेय, हवा, शरबत, माती, पाणी, लाकूड, सिमेंट या सर्वांसाठी वर्गीकरणासाठी निकष म्हणून वापरलेल्या द्रव्याच्या अवस्था कोणत्या आहेत? तर याचं वर्गीकरण करत असताना आपण द्रव्याच्या अवस्था ज्या आहेत तो निकष या ठिकाणी लावलेला आहे. तर त्या अवस्था कोणत्या आहेत? Try this. Take some mustard seeds in a transparent plastic jar. Thread a long thread at the center of the big balloon by means of needle and tie it tight. बघा, आपल्याला एक या ठिकाणी एक प्रयोग करून पाहायचा आहे. तो कसा आहे तो लक्षात घ्या. एका रुंद तोंडाच्या पारदर्शी प्लास्टिकच्या बाटलीमध्ये मोहरीचे दाणे घ्यायचे. पारदर्शी प्लास्टिकची बाटली म्हणजे आतमधलं काय चाललं आहे हे आपल्याला दिसलं पाहिजे, म्हणून पारदर्शी प्लास्टिक बॉटल घ्यायची. मोठ्या फुग्याच्या मध्यभागी सुईच्या साह्याने लांब दोरा ओवून पक्की गाठ बांधायची. मोठा फुगा घ्यायचा आणि त्या फुग्याच्या मध्यभागी सुईच्या साह्याने लांब दोरा ओवून पक्की गाठ बांधायची. स्ट्रेच दिस रबर डायफ्राम अँड फिक्स इट ऑन द माउथ ऑफ द जार बाय मीन्स ऑफ ए रबर बँड. पुल द डायफ्राम अप अँड डाऊन विथ द हेल्प ऑफ द थ्रेड, फर्स्ट slowly, then with a moderate force and then vigorously. Then record your observation in the
फॉलोइंग टेबल ऑन द स्क्रीन. बघा या ठिकाणी काय करायचं आहे, एक रबरी पडदा जो आहे फुग्याचा तो बाटलीच्या तोंडावर रबर बँडच्या साहाय्याने ताणून बसवायचा. जो फुगा जो मोठा आहे तो काय करायचा, पारदर्शी बॉटलच्या तोंडाशी ताणून बसवायचा. त्या फुग्याच्या तोंडाला आपण एक दोरा बांधलेला आहे. दोरा बाटलीच्या बाहेर राहील असं त्या ठिकाणी तो फुगा त्याला बांधायचा. दोऱ्याच्या साहाय्याने पडदा क्रमाक्रमाने हळूवार, थोड्या जोराने, खूप जोराने खालीवर त्या ठिकाणी करायचं व त्याची निरीक्षणे जी आहेत आपण या ठिकाणी हा जो तक्ता आहे, टेबल आहे त्याच्यामध्ये भरायचं आहे. मोड ऑफ पुलिंग द डायफ्राम अप अँड डाऊन, याच्यामध्ये 3 स्टेपमध्ये पडदा खालीवर करण्याची पद्धत या ठिकाणी सांगितलेली आहे. स्लो, विथ अ मॉडरेट फोर्स अँड विगरस, हळूवार, थोड्या जोराने आणि खूप जोराने. ज्यावेळेस स्लो असेल तेव्हा मूवमेंट ऑफ द मस्टर्ड सीड्स म्हणजे मोहरीच्या दाण्यांची हालचाल जी आहे ती कशी होते बघा. स्लो, व्हायब्रेशन इन द सेम प्लेस, जागच्या जागी ते मोहरीचे दाणे जे आहेत ते हलतात. विथ अ मॉडरेट फोर्स, थोडं स्पीड त्या ठिकाणी येते. व्हायब्रेशनमध्ये काय होते, थोडी स्पीड येते आणि थोडीफार ते जागा बदलतात. विगरसमध्ये खूप जोराने त्या ठिकाणी त्याची जी जागा आहे ती जागा थोड्या उड्या ते जास्त थोड्या वेगळ्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न किंवा मोठ्याने मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी कंप, त्या ठिकाणी मोहरीचे दाणे जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कंप त्या ठिकाणी पावतात. सुरुवातीला स्लोमध्ये जागच्या जागी ते हलतात, थोडं कंपन जे आहेत ते जागच्या जागी होतात, व्हायब्रेशन जागच्या जागी होतात. आपण थोडं जोराने त्याला हलवायचा प्रयत्न केला, त्या पडद्याला खाली ओढायचा प्रयत्न केला, त्यावेळेस या ठिकाणी ओढल्यामुळं त्या ठिकाणी हे याला आपण जसं खाली ओढायचं खालच्या दिशेने, त्यावेळेस ओढायचं आणि सोडून द्यायचं, ओढायचं आणि सोडून द्यायचं. त्यावेळेस काय होतं, ते मोहरीचे दाणे जे आहेत सुरुवातीला जागच्या जाग हलतात. विथ मॉडरेट फोर्सनं, थोड्या जोरानं जर आपण केलं तर थोड्या उड्या मारतात ते, आणि विगरसली केलं आपण खूप जोराने त्या ठिकाणी ओढण्याचा प्रयत्न, सोडून द्यायचा प्रयत्न केला तर ते मोठ्यानं व्हायब्रेशन त्या ठिकाणी त्यांचं होतं, जागा बी ते सोडतात त्या ठिकाणी. ऑन द अबोव एक्सपेरिमेंट वी गिव्ह एनर्जी लेस ऑर मोर टू द मस्टर्ड सीड्स बाय पुलिंग द डायफ्राम अप अँड डाऊन मेकिंग देम मूव डिफरंटली. बघा वरील प्रयोगामध्ये पडदा खालीवर करून आपण हवेमार्फत मोहरीच्या दाण्यांना कमी अधिक ऊर्जा देतो. त्यामुळं मोहरीच्या दाण्यांची जी हालचाल होताना दिसते तशीच काहीशी हालचाल स्थायू, द्रव व वायू या अवस्थांमधील द्रव्याच्या कणामध्ये होत असते. बघा त्या ठिकाणी द पार्टिकल इन द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट्स ऑफ मॅटर हॅव मुवमेंट समवॉट सिमिलर टू दॅट. बघा जसं आपण या पारदर्शी काचेच्या बॉटलमध्ये, जारमध्ये आपण मोहरीचे दाणे घेतले होते, त्याला फुगा तोंडाशी बांधला होता. त्या फुग्याच्या तोंडाशी एक दोरा बांधलेला आहे खाली ओढण्यासाठी, आणि त्या ठिकाणी आपण हळूवार ज्यावेळेस आपण ते फुग्याचा जो पडदा आहे तो खाली ओढला, सोडून दिला किंवा व्हायब्रेशन तर थोडं दिलं, मोहरीचे दाणे जे आहेत ते जागच्या जागी हलतात, कंप पावतात. पण ज्यावेळेस आपण त्याला गतीमध्ये फरक करू तशी गती त्याची वाढते. त्या मोहरीचे दाणे जे आहेत ते त्या ठिकाणी जोराने कंप पावतात. तसंच कंपने या ठिकाणी जे काही स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थेमध्ये जे काही कण असतात द्रव्याचे, तसेच त्या ठिकाणी ते हालचाल त्या ठिकाणी करतात. An intermolecular force of attraction acts between the particles of matter
द्रव्याच्या कणामध्ये आंतररेणुवीय आकर्षण बल कार्यरत असतं. द एक्सटेंट ऑफ द पार्टिकल मुवमेंट इज डिटरमाइंड बाय द स्ट्रेंथ ऑफ द फोर्स. बघा या ठिकाणी द एक्सटेंट ऑफ द पार्टिकल्स मुवमेंट इज डिटरमाइंड बाय द स्ट्रेंथ ऑफ द फोर्स. द पार्टिकल ऑफ सॉलिड are very close to each other and vibrate at their fixed position. Due to this, solids get properties like a definite shape and volume and also high density and non-compressibility. बघा या ठिकाणी द्रव्याच्या कणामध्ये आंतररेणुवीय आकर्षण बल कार्यरत असतं अणुमध्ये किंवा रेणूमध्ये. या बलाच्या क्षमतेनुसार कणांच्या हालचालीचं प्रमाण त्या ठिकाणी ठरतं. स्थायूमध्ये आंतररेणुवीय बल अतिशय प्रभावी असतं. स्थायूमध्ये जे आहे हे आंतररेणुवीय बल जे आहे हे अतिशय कसं असतं प्रभावी असतं. त्यामुळं स्थायूंचे कण एकमेकाच्या अगदी जवळ असतात व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावत असतात. स्पंद म्हणजे हालचाल करणे जागच्या जागी. यामुळं स्थायूंना ठराविक आकार व आकारमान प्राप्त होतात. बघा या ठिकाणी आणि तसेच उच्च घनता व असंपीड्यता हे गुणधर्म त्या ठिकाणी प्राप्त होतात. असंपीड्यता म्हणजे नॉन कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे त्या ठिकाणी ते हालचाल करत नाहीत. जास्त म्हणजे करतात पण खूप कमी हालचाल म्हणजे कंप पावणे जागच्या जागी. खूप कमी हालचाल त्या ठिकाणी होते. कंप पावले जातात त्या ठिकाणी म्हणजे नाहीच म्हणे हरकत नाही. द्रव अवस्थेमध्ये आंतररेणुवीय बलाची सक्षमता मध्यम असते. ते कणांना ठराविक जागी अडकून ठेवण्याइतके प्रभावी नसले तरी त्यांचं एकत्रित गठन करण्यासाठी पुरेसे प्रभाव त्या ठिकाणी असतं. त्यामुळं द्रव्याचं आकारमान ठराविक राहतं पण त्यांना प्रभाविता प्राप्त होते. तसेच द्रवाचा आकार ठराविक न राहता प्रभाविता म्हणजे वाहने धारकाप्रमाणे त्यांना प्राप्त होतो बदलतो आणि असं त्या ठिकाणी असतं. द स्ट्रेंथ ऑफ द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज अ मॉडरेट इन द लिक्विड स्टेट. बघा या ठिकाणी आपण आताच सांगितलेलं आहे की द्रव अवस्थेमध्ये आंतररेणुवीय बलाची सक्षमता कशी असते मध्यम असते. दो इट इज नॉट स्ट्रॉंग इनफ इन फिक्स टू पार्टिकल इन डेफिनेट पोझिशन it is strong enough to hold them together. बघा या ठिकाणी हे जे कण आहेत त्या कणांना ठराविक जागी अडकून ठेवण्याइतकं प्रभावी नसलं तरी त्यांचं एकत्रित राहण्यासाठी हे बल जे आहे हे बल त्या ठिकाणी पुरेसं असतं प्रभावी असतं. ॲज अ रिझल्ट लिक्विड हॅव डेफिनेट व्हॉल्यूम however they have fluidity and their shape is not definite but changes in the accordance with the container. बघा या ठिकाणी हे जे आहे द्रव पदार्थामधलं जे बल आहे ते बल द्रवांचं आकारमान त्या ठिकाणी ठराविक राहण्यासाठी मदत करतं पण त्यांना प्रवाहिता प्राप्त होते. म्हणजे त्यांना काय होतं त्या ठिकाणी फ्लुइडिटी प्राप्त होते. त्यांचं जे आकारमान जे आहे आकारमान राहतं कायमस्वरूपी ते कमी जास्त होत नाही पण त्या ठिकाणी प्रवाहिता हा गुणधर्म त्यांना प्राप्त होतो. तर त्याचं आकारमान फिक्स असतं आकारमान बदलत नाही पण शेप जे आहे शेप इज नॉट डेफिनेट बट चेंजेस इन द अकॉर्डन्स विथ द कंटेनर. तसा जो आकार आहे आकारमान आणि आकारमध्ये बदल आहे. आकार जे आहे आकार त्या ठिकाणी प्रवाहिता हा गुणधर्म असल्यामुळे ठराविक न राहता ज्या हरकामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण त्याला टाकलेलं आहे त्या भांड्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याला आकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज व्हेरी वीक इन गॅसेस. बघा आंतररेणुवीय बल जे आहे या वायूमध्ये खूप कमी असतं. देअरफॉर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल
constituent particle of gases move freely and occupy all the available space. बघा हे याच्यातलं जे आंतर रिन्युएबल कमी असल्यामुळं वायूचे घटक कण मुक्तपणे हालचाल करू शकतात व उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापून टाकतात. कॉन्सिक्वेंटली गॅस हॅव नायदर डेफिनेट शेप नॉट डेफिनेट व्हॉल्यूम. बघा यांना ठराविक आकार व ठराविक आकारमान हे दोन्ही त्या ठिकाणी नसतं. वायूंना ठराविक आकार व आकारमान त्या ठिकाणी नसतं. show systematic representation of submicroscopic picture of the physical state of matter, and the table on a screen shows the characteristics of the state of matter. बघा या ठिकाणी द्रव्याच्या भौतिक अवस्थांचं हे अतिसूक्ष्म पातळीवरील चित्र लक्षणीय पद्धतीनं दाखवलं आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. त्यांची वैशिष्ट्य या ठिकाणी अवस्थेत दाखवलेली आहेत. फर्स्ट जे आहे फिजिकल स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅस, स्थायू, द्रव आणि वायू, फ्लुइडिटी, रिजिडिटी, प्लास्टिसिटी आणि इलेक्ट्रिसिटी. या ह्याच्यामध्ये प्रवाहिता, दृढता, आकार्यता, स्थितिस्थापकता, याच्यामध्ये रिजिड, प्लास्टिक, इलास्टिक इन अ सॉलिड स्टेट. आकारमान इज अ डेफिनेट सॉलिड स्टेट. शेप डेफिनेट. कॉम्प्रेसिबिलिटी निग्लिजिबल, अत्यंत नगण्य, म्हणजे स्पंदने खूप कमी आहेत, संपीडितता खूप कमी आहे. इंटर मॉलिक्युलर फोर्स इज अ स्ट्रॉंग इन सॉलिड. आंतर रिन्युएबल हे स्थायूमध्ये खूप प्रभावी आहे. डिस्टन्स बिटवीन पार्टिकल, कणामधील अंतर जे आहे इन सॉलिड स्थायूमध्ये कसं खूप कमी आहे. लिक्विड स्टेटमध्ये जे आहे तो प्रवाहिता गुणधर्म आहे. फ्लुइडिटी, व्हॉल्यूम इज अ डेफिनेट आहे, आकारमान निश्चित आहे. शेप इनडेफिनेट आहे, अनिश्चित आहे. कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी स्मॉल आहे, खूप कमी प्रमाणात स्पंद पावतात. इंटर मॉलिक्युलर फोर्स जे आहे हे मॉडरेट आहे, मध्यम आहे. आणि डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स इज मध्यम, मॉडरेटर म्हणजे मध्यम. द्रव्याची भौतिक अवस्था कोणती? गॅसेस. प्रवाहिता फ्लुइड. व्हॉल्यूम इज अ इनडेफिनेट. गॅस स्टेटमध्ये निश्चित असं आकारमान नसतं, निश्चित शेप नसतो. कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी हाय आहे, याच्यामध्ये हालचाल खूप संपीडितता, स्पंदने खूप मोठ्या प्रमाणात होतात. इंटर मॉलिक्युलर फोर्स इज अ व्हेरी वीक, अति क्षीण आहे तो आंतर रिन्युएबल. डिस्टन्स बिटवीन पार्टिकल इज अ व्हेरी लार्ज, कणातील अंतर कसं आहे खूप मोठं आहे. तर आपण या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर फॉर ए सॉलिड, लिक्विड अँड गॅस हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, ते आपण समजून घेतलेलं आहे या ठिकाणी. आता आपण फिजिकल स्टेट ऑफ मॅटर सब मायक्रोस्कोपिक पिक्चर वर एक छोटासा व्हिडिओ, एक अतिरिक्त माहिती म्हणून आपण या ठिकाणी पाहू. आपण Do you know what water, air, and rocks all have in common? They are made of matter. Matter is something that takes up space. Now, you might be wondering why they all look so different if they are made of the same thing. But the truth is that everything around you is made of matter, just in different shapes and forms.
Matter is made of tiny particles called atoms. Matter can be grouped into three main states: solid, liquid, or gas. To figure out which state of matter something is in, we need to examine its properties. A property is the way that something is that we can measure. The physical properties we will look at to determine state of matter are shape, mass, and volume. Mass is the amount of matter in an object. Volume is how much space that matter takes up. Solids are easy to recognize. Rocks, apples, pencils, and plants are all examples of solid objects. A solid object has a definite shape that doesn't change when you move it or put it in a container. They also have a consistent mass and volume. This is because the atoms in a solid object are packed closely together, so they do not move around. A solid will change shape only if forced, for instance, if it is broken or smashed. If you look around, you can find many examples of solid objects. Liquid is the next state of matter. Liquids have a definite volume and mass, but they do not have a definite shape. The atoms in liquid are still close together, but unlike the atoms in a solid, they can move around. This allows the matter in a liquid to flow. Because liquids don't have their own shape, they take their shape. Water, milk, and juice are just some of the liquids you might find. The third state of matter is gas. Gases have a definite mass, but they do not have a definite shape or volume. Like liquids, gases take the shape of their containers. Unlike liquids, gases will spread out to completely fill the container they are in. If a gas is not in a container, it will keep spreading out indefinitely. This is because the atoms in a gas are farther apart than atoms in a solid or a liquid, and so they can move free air. Often, gases are invisible, but they are still there. There are many different types of gases in the Earth's atmosphere, like oxygen, nitrogen, carbon dioxide, helium, and water vapor. Sometimes matter can change from one state to another. Water is a very good example of this. When water is frozen into ice, it is a solid. When it melts back into water, it is a liquid. When water evaporates into water vapor, it becomes a gas. Matter in all its states is everywhere. See if you can find solids, liquids, and gases around you.